शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिली, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी पुढच्या निवडणुकीच्या वेळी होईल अशी खोचक टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असं सांगितलं होतं, त्यामुळे शेतकरी वाट बघत होते। पण आता अजितदादांनी सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, आता कोणी मागायचं नाही। थेट पुढच्या निवडणुकीतच अशा शब्दात जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला। 21 मार्चला कोण पैसे भरत नाही म्हटल्यावर आमच्या अजितराव दादांनी सगळ्यांना सांगितलं आता काही कर्जमाफी वगैरे होणार नाही, मुकाट्याचे पैसे भरा। आता किती जणांनी पैसे भरले मला माहित, पण सांगायचा मतीचा अर्थ हा की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या सत्तेवर जाण्याच्या आधी त्यांनी केलेली, त्यांनी त्या कर्जमाफीच्या घोषणेला सोयीस्कर सध्या बघत दिलेली आहे। मग आता हे कधी होणार? परत ज्यावेळी मताला तुम्ही जाल की नाही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।